अन्ननलिकेचा कर्करोग म्हणजे काय? अन्ननलिकेच्या आतील भागात असलेल्या पेशी अनियंत्रितपणे वाढत जातात आणि त्यातून गाठ तयार होते. ती गाठ हळूहळू वाढत जाते आणि अन्ननलिका अडवते. याला अन्ननलिकेचा कर्करोग असे म्हणतात. लक्षणे: अन्न गिळण्यास त्रास होणे, आवाजात बदल होणे, ड्रास्टिकली वजन कमी होणे, ढेकर किंवा उचकी सतत लागणे, छातीत पोटात वेदना होणे, अशक्तपणा, थकवा, खोकला जाणवणे. यात प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक स्क्वॅमस सेल कार्सिनोमा. हा अन्ननलिकेच्या वरच्या व मधल्या भागात होतो. तंबाखू, मद्यपान आणि गरम पदार्थांचे सेवन केल्यास हा रोग उद्भवतो. ॲडिनोकार्सिनोमा हा अन्ननलिकेच्या खालच्या बाजूस होतो. बॅरेट इसोफंगस म्हणजे पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येते. या स्थितीमुळे हा कर्करोग होतो. हा कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपान टाळा आणि अति गरम पदार्थांचे सेवन करू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर मला निश्चित आपलं एक मत द्या. थँक्स फ्रेंड्स.